असं सर्वसाधारणपणे पद्धत आहे की जर कांद्याचे भाव खूप वाढले तर नाफेडने जे आहे तो कांदा बाहेर काढायचा. आता आज परिस्थिती अशी झाली आहे की कांद्याचे भाव जेमतेम 1300-1400-1500 आहेत आणि त्याच्यामध्ये नाफेडने अगोदर जो कांदा घेतलेला होता तो बाहेर काढलेला आहे. आणि हे जर झालं की ताबडतोब व्यापारी काय करतात की 500-700ने तो मार्केट एकदम खाली आणतात आणि मग त्यामुळे जे आहे प्रचंड अडचणीत शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आलेले आहेत. तर तो एक मुद्दा मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की हे असं कसं चालेल, म्हणजे अगोदरच जेमतेम भाव असताना नाफेड कसं काय कांदा बाहेर काढताय. आणि मग सीएम म्हणाले की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो त्यांना. हा एक भाग. दुसरं असं होतं की मी पालकमंत्री असताना नाशिकचा आणि समीर भाऊ खासदार असताना आमच्या नाशिकमध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स जे सामान जे आहे ते बनवण्याचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात. त्यांची अशी तक्रार होती की हे सगळं जे आम्ही एक्सपोर्ट तेव्हा करू शकतो ज्या वेळेला आम्हाला सर्टिफिकेट मिळेल. ते बँगलोरचं वगैरे जे काय त्यांचे जे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहेत तिथून, आणि ते 3-3 महिने आम्हाला ते काय मिळत नाही. आमच्या सगळे जे आहेत एक्सपोर्टचे जे आहेत सगळ्या गोष्टी जे थांबतात. आणि मग त्यावेळेला आम्ही नाशिकला शिलापूरजवळ 100 एकर जागा 1 महिन्यात उपलब्ध केली मी स्वतः. आणि त्यानंतर समीर भाऊने जे आहे मंत्रालय जे आहे दिल्लीतलं त्यांना ते घेऊन आले आणि त्यांनी मग सांगितलं की हे आम्हाला जागा बरोबर आहे आणि तिथल्या तिथे MOU करून त्यांनी कामाला सुरुवात केली. परंतु हळूहळू ते काम सुरू होतं आणि आता ती लॅब जी आहे जवळजवळ 1000 कोटी रुपये मला वाटतं एकूण त्याच्यावर पूर्णपणे जे खर्च झालेला आणि हजारो लोक कामाला सुद्धा तिथे लागणार. मग मी पत्र लिहिलं होतं मनोहरलाल खट्टर केंद्रीय मंत्री यांना की बा याचं उद्घाटन करा ताबडतोब. आणि त्यांनी मला सांगितलं मी येतो. आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा मला CM साहेबांना भेटून सांगायचं होतं की ते येत आहेत, बाकीची जी काही व्यवस्था करावी लागते ते आपल्याला करावी लागेल. तर ते सुद्धा जे आहेत मग उद्याच्या कार्यक्रमाला ते येणार आहे. हे तिसरं आहे. चौथं जे आहे की येवला शहराला एसगाववरून कायमस्वरूपी प्यायच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून आज काही वर्ष मी जे आहेत सतत त्याचा पाठपुरावा करतो आहे. तर आज त्या कॅबिनेटच्या विषयामध्ये एक अशा प्रकारचा विषय होता आणि म्हणून तोसुद्धा विषय मी तिथे सांगितलं की मी तर आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून त्याचा आग्रह धरतो आहे. आता ज्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते नाही, तर ते पण त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आणा. आणि नंतर जे आहे हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी जे आहे पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र म्हणजे वकिलांनी ड्राफ्ट केलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा उहापोह त्यांनी केलेला आहे त्या 8 पानामध्ये. आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप that the aforesaid factors will be taken into account to take a course of action including withdrawing or cancelling the GR dated 2/9/2025 म्हणजे परवाचं, or clarifying and removing ambiguities and vagueness in the GR dated 2/9/25 shall be adopted to avoid chaotic situation in Maharashtra. We expect an immediate action pursuant to the aforesaid representation. आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात सगळे मांडलेले आहेत. हे जे आहे ही एक स्टेप्स आहे आमची किंवा ठीक आहे
आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेलो आहोत. ते आम्हाला कोर्टातसुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहे. त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही दिलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं इथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच, आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी आता लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. नाही साहेब, पण आता या पत्रामध्ये तुम्ही कोणते कायदेशीर मुद्दे मांडलेले आहेत हे जर अहो, हे जायला तुम्हाला 1 तास 2 तास लागतील नाही, ना नाही, ड्राफ्टमध्ये सांगायला. थोडक्यात तो सांगा. वाचून दाखवावं लागेल मला. नाही तसं नाही, आपल्या प्रामुख्याने कोणते मागणी आहे नाही नाही, असं आहे की आता हे कुणबी मराठा कुणबी सर्टिफिकेट तुम्ही जे देणार आहात का, आणि ते जे काय हैदराबाद गॅझेट तुम्ही आता त्याचा उपयोग तुम्ही करता त्याच्यामध्ये अगोदर त्याची जे आहे तुम्ही हिस्ट्री लिहायला लागते ती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मग 4मध्ये जे आहे पॅराग्राफमध्ये जे आहे प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन द एज्युटेशन concerning the issue of the reservation for Maratha who fall under कुणबी मराठा आणि मराठा, म्हणजे जे काही त्यांनी जे आता आंदोलन केलं त्याचा तुम्ही उल्लेख केला. आणि प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन्स त्याच्यामध्ये जी आर डेटेड 7/9/2023 अंडर विच वॉज कॉन्स्टिट्युएंट जस्टिस संदीप शिंदे रिटायर्ड कमिटी विच वॉज इंटरेस्टेड with the task of finding facts concerning the Maratha Samaj in relation to Kunbi Maratha, Kunbi, with specific references to the 8th district of Marathwada after examining relevant records available with the state and center, including records of Hyderabad government under the, म्हणजे त्यांनी जे हे 8 जिल्हे आहेत मराठवाड्याच्या त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड तुम्ही शोधा, आणि हैदराबादमध्ये जर रेकॉर्ड असेल काही तर ते तुम्ही शोधा. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे रेफर्स टू द रेकमेंडेशन ऑफ जस्टिस शिंदे कमिटी अँड द ॲक्सेप्टन्स ऑफ इट्स रेकमेंडेशन बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द पर्पज ऑफ फर्दर ॲक्शन टेकन फॉर ग्रँट ऑफ कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली. आणि मग जे आहे इट ऑल्सो रेफर्स, त्यांनी जे मागचं रेफर्स केलेलं आहे 18/7/24 ती अमेंडमेंट आहे त्याला, महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, डिनोटिफाईड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2/9/25 जो आहे चेंज द क्रायटेरिया ऑर बेसिस फॉर issuance of the caste certificate to particular community. The operative part of GR dated 2/9 says following. It provides for the constitution of 3-member committee. म्हणजे त्यांनी त्याचा काय काय त्यांनी केलं, त्यांनी अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे ते 18/7/24 तुम्ही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहे ती 3 मेंबरची कमिटी वगैरे वगैरेचे काय त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणाकडे काही नसेल का तर मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कोणाची तरी ॲफिडेविट आणा वगैरे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स दॅट द बेसिस ऑफ दिस लोकल इन्क्वायरी द कॉम्पिटंट अथॉरिटी विल इश्यू ए कास्ट सर्टिफिकेट टू सच पर्सन स्टेटिंग दॅट ही बिलॉंग्स टू, म्हणजे कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या. वी रिस्पेक्टफुली सबमिट दॅट as was have seen on all national news channels, ज्या चॅनल्सचा उल्लेख केला, ज्या डेटा 2/9/25 was issued in haste, घाईघाईने ते दिलेलं आहे, under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet, without calling for considering any objections and suggestions, and without considering the protection objections of the members that constitutes the other backward classes in the state. We therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the seats. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9 हा जो GR जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं
त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे. आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही. आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्याकडे आलेलो आहोत. Respectful submit that the other backward class category reservation provided today is applicable to more than 350 जातींना हा लागू आहे. आणि हा 2/9चा हा जी आर आहे required to be suitably modified and clarified so that it does not impugn upon the rights of this category. हे 350 जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती. आमच्या मते जे आहे नीड्स टू बी विड्रॉल और रिवाइज अँड सुटेबली मॉडिफाईड सो दॅट इट डज नॉट अफेक्ट दी. आमच्या मते एक तर हे विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही. फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी. आम्ही मराठा कम्युनिटी मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाही त्याने ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे. हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला. द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कास्ट दोन्ही वेगवेगळे समाज आहेत is also recognized by the government of Maharashtra by notifying Kunbis as OBC and the Maratha community as socially and educationally backward community. कारण सरकारनं सुद्धा कुणबी हे ओबीसी आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत हे सरकारने सुद्धा कबूल केलं. आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे 2024मध्ये ACBC ॲक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेलं आहे असं समजून की हे. आणि त्यांनी जे आहे हे जे आहेत एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतात. बरोबर. Therefore using the term Maratha community in the act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court. The Supreme Court ने सांगितलं the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही ॲडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिलासुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे. याच्यापासून त्या ओबीसीसाठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा रीतीने त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरं आहे द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी इज ऑलरेडी लेट डाऊन in detail by following the procedure prescribed in 2000 Act and by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms. जे काही जे आहे 2000चा ॲक्ट आहे आणि 2012मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचं त्याचे फॉर्म्स आहेत फॉर्मेट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे. These rules continue to hold the field
as they have not been amended by following any procedure. हे काहीच तुम्ही 2000च्या कायद्यामध्ये हे जे रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाहीत. फर्दरली द एक्झॅक्ट पर्पज ऑफ द GR इज ॲज वेग, एवढा वेग आहे त्याच्यामध्ये, अम्बिग्युटीज आहेत, काय म्हणाल त्याचा शब्द, संभ्रमित आहेत ते, वेग आहे ते. This is for the reason that the ostensible purpose of the issuance of GR dated so and so 2/9/25 is recognized Hyderabad Gazetteer as a basis for issuance of caste certificates to persons of Maratha community who belongs to Kunbi Maratha Kunbi. The purpose we understand is already achieved by the notification dated 18th July 2024 pursuant to the recommendation of the Shinde Committee. हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या गॅझेटियर्समधून, हे सगळं 18 जुलै 2024 शिंदे कमिटीने केलेलं आहे काय. आणि त्याच्यामध्ये जे आहे 2012च्या रूल त्याच्यामध्ये ते अमेंड झालेले आहेत. ॲज पर आवर इन्फॉर्मेशन अवेलेबल इन पब्लिक डोमेन, जे आमच्यासमोर जी काही माहिती आहे, ॲज पर द इन्क्वायरी मेड बाय द शिंदे कमिटी आफ्टर देअर व्हिजिट टू हैदराबाद, दे हॅव सर्च टोटल 47,845 numbers of records in the district of Marathwada, and based on those records 2,39,671 applications were made for the issuance of the caste certificate, and the caste certificate were accordingly issued 2,39,021. Only 428 applications were, जे त्यांनी शोधलं 47,845 पानाचे रेकॉर्ड शोधले, आणि त्याच्यातून त्यांनी 2,39,671 शोधले. त्यांचे सगळे त्यांनी मान्य केले, 428 फक्त रिजेक्ट केलेले आहेत. तर हे पण म्हणजे काम त्यांनी ते झालेलं आहे. Therefore 2nd September 2025 has no purpose for applying. म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता त्याचं काम झालेलंच आहे, मग आता परत ते कशाला ते वापरतात, कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं. इन एनी केस सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी. एखाद्या कम्युनिटीला, समाजाला असं देता येत ना, कास्टला देता येतं, वर्ग आहे तो. OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो, कम्युनिटी नाही. इवन दो इट्स ओनली फॉर द इश्युअन्स ऑफ कास्ट of Kunbi, we respectfully submit that one caste could not have been singled out. तर हे सगळं जे आहे तुम्हाला पण कंटाळा आला असेल वाचून आम्ही खूप त्याच्यामध्ये. आता म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे काय, ते सगळ्यांना आम्ही तुम्हाला देतो, त्यातलं तुम्हाला जेवढं काय दाखवता येईल सांगता येईल ते वाचा आणि ते द्या. आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं, आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR जो 2009-25 आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन्स काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल, ते तुम्ही ताबडतोब करावं, की ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील ही जे काही जे आंदोलनं सुरू आहेत किंवा त्या आणि आणखीन पुढे होतील ते सगळं थांबू शकतं. हे बघा, हे CMना दिलं आम्ही, त्यांना पण देऊ, त्या चेअरमनना, की बाबा हे असं असं आहे, आपण जे काही देणार आहोत OBCना, OBCचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला.
आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत, अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत, की काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. पण सर बबनराव तायवाडेचे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा, ताबडतोब मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र, मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं जे आहेत प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण काय बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला मी लागलेलो आहोत. आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं आम्ही करू. जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलं. जरांगेंनी काल अंतरवाली सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिलंय. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार. कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळले ते आपण पाहिलं. मग ही भीती तुम्ही घालणार का. आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलनं चालवायचे काय. मला असं वाटतं सरकार आहे, माननीय महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता हे त्याला किती महत्त्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील. सर आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करतोय की आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं. काल मंत्री संजय GR मागे घ्या किंवा त्यात बदल करा. GR संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं आहे असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.